काय तुमची मागणी काय? तुमचं नाव सांगा. हां, मी प्राध्यापक तानाजी ठोंबरे, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचा अध्यक्ष. आज महासंघाच्या सर्व जिल्ह्यावर ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या पुढील मागण्यासाठी प्रखर असं आंदोलन होतं आहे. हे आंदोलन 28 जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयापुढं होतं आहे. पहिली मागणी आमची अशी आहे की 5 वर्षापूर्वी शासनानं यावलकर समिती नावाची आमच्या प्रश्नाचा अभ्यास करायला समिती नेमली होती. तिचा अहवाल स्वीकारण्यात यावा. दुसरी मागणी अशी आहे की दर 5 वर्षानं कर्मचाऱ्याचं किमान वेतन त्याचं रिव्हिजन होत असतं, पण गेली 3 वर्ष झालं मुदत संपली तरी हे शासन त्याचं रिव्हिजन करत नाही. त्याच्या पुढची मागणी अशी आहे की आम्हाला नियमाप्रमाणे राहणीमान भत्ता मिळत नाही. बरेचसे 40% कर्मचारी आकृतीबंधाच्या बाहेर आहेत, त्यांना अत्यंत अल्प असा पगारावर राबवलं जातं. प्रॉव्हिडंट फंडाची अत्यंत मोठी रक्कम भ्रष्टाचाराच्या स्वरूपामध्ये अडकून पडलेली आज चित्र आपल्याला दिसतं. आणि सगळ्यात भयानक गोष्ट जर कुठली असेल तर गेले 3 वर्ष या महाराष्ट्र राज्याचे नवे ग्रामीण विकास मंत्री आले जयकुमार गोरे, यांच्याकडं महासंघ सातत्यानं प्रयत्न करतोय. मुंबईला जातो, नागपूरला जातोय, साताऱ्याला जातोय, परंतु हा मंत्री सत्तेच्या गुरमीमध्ये कसल्याही पद्धतीचं निवेदन घ्यायला, चर्चा करायला तयार नाही. आत्तापर्यंतच्या मंत्र्यापेक्षा हा वेगळा मंत्री आहे. आत्तापर्यंत प्रत्येक मंत्र्यांनी आपल्या कर्मचाऱ्याला न्याय देण्यासाठी चर्चा केली, पण यावेळेला हा मंत्री एक कोमटपणानं वागतोय असं चित्र दिसतंय. की जो पक्ष स्वतःला संस्काराचा समजतो, जो पक्ष स्वतःला शुद्ध आणि शिस्तीचा समजतो, त्या पक्षाचा हा ग्रामीण विकास खात्याचा मंत्री कोरमटपणानं कर्मचाऱ्याशी वर्तन करतोय आणि त्याचा आम्ही महाराष्ट्रामध्ये निषेध करतो. खास करून मी महासंघाचा अध्यक्ष या नात्यानं तीव्र स्वरूपाचा निषेध करतो. आजच्या आंदोलनानंतर पुढच्या महिन्याच्या 8 तारखेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरच्या कार्यालयावर महाराष्ट्रातल्या सर्व कर्मचाऱ्यांचं धरणं आंदोलन होईल. आणि त्यानंतर त्याच्या पुढच्या 8 तारखेला पावसाळी अधिवेशनावर मुंबईला आझाद मैदानावर सर्व कर्मचारी पुन्हा या पद्धतीनं आंदोलन करतील. तोपर्यंत हा ग्रामीण विकास खात्याचा मंत्री कर्मचाऱ्याशी चर्चा करत नाही, तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील आणि त्यांचा निषेधही महाराष्ट्रामध्ये चालू राहील. आपलं आंदोलन किती दिवसापर्यंत चालू आहे? 3 वर्षापासून आंदोलन चालू आहे. पण पुढचं पाऊल काय तुमचं? ह्याच्या अगोदर प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या मोर्चे निघाले. त्या मोर्चानंतर पुन्हा महाराष्ट्राच्या ज्याला आपण कमिशनर ऑफिस म्हणतो, पुन्हा कमिशनर, नागपूर कमिशनर, औरंगाबाद कमिशनर, अशा कमिशनर ऑफिसवर पुन्हा मोर्चे निघाले. त्यानंतर या मंत्र्याला जाग यावी म्हणून साताऱ्याला त्यांच्या कार्यालयापुढं जिल्हा परिषदेच्या 8 दिवस कर्मचाऱ्यांनी धरणं धरलं आणि प्रत्येक ठिकाणी हा चोरासारखा मंत्री पळून जातोय आणि आपल्या सत्तेच्या आधाराखाली, पोलिसाच्या आधाराखाली लपतोय, असं हे चित्र आहे. आणि या शासनाचा दिवस संपलेला दिवस, त्यांचं वर्ष सरता घालायचे दिवस आले. त्यासाठी कर्मचारी बंधूंना विनंती आहे माझी, कोणी तो जागेवर उठू नका. भले कांडेल आपल्या शक्य थोडं वाटलं तर हरकत नाही, परंतु उठू नका. कारण कर्मचारी हा सोलापूर जिल्हा आहे. या गोरे साहेबाला पण गोऱ्याला दाखवून देऊया की हा सोलापूर जिल्हा आहे. या सोलापूर जिल्ह्यात साताराप्रमाणे नाटकं चालणार नाही तुझे, ते दाखवून द्यायचं आहे. कर्मचारी बंधूंना विनंती आहे माझी, कोणी आलेलं नाही. अरे या मुर्दार ग्रामविकास मंत्र्याचं करायचं काय? अरे मुर्दार जयकुमार गोऱ्याचं करायचं काय? अरे मुर्दार पालकमंत्र्याचं करायचं काय? कोण म्हणता देत नाही? कोण म्हणता देत नाही? अरे जयकुमार गोरे हमसे डरता है, विकास मंत्री हमसे डरता है. कौन म्हणता देता? अरे या महाराष्ट्रात भाजप सरकारचा भ्रष्टाचार कोण म्हणता देता? कोण म्हणता देता? बोल मजूर हल्ला बोल, अरे शासन पे हल्ला बोल. या फडणवीस सरकारचं करायचं का?
राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या परिवर्तन 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.